एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीच्या लेखी परीक्षेच्या तारखा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहे। एसएससी जीडी भरतीचे पेपर कोणकोणत्या तारीखपासून चालू होत आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि एसएससी जीडीचं जे हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी मध्ये 2025 मध्ये एसएससी जीडी मध्ये सिलेक्शन जर तुम्हाला यामध्ये घ्यायचं असेल तर आपल्याला किती मार्क जे घ्यावं लागणार आहे जेणेकरून आपलं सिलेक्शन होणार आहे, आपल्याला कोणती ना कोणती पोस्ट या ठिकाणी किती मार्कावर भेटणार आहे। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। तर आता एसएससी जीडीचे जे पेपर या ठिकाणी जे 4 तारीख पासून पेपर चालू होत आहे, तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला किती मार्क असले पाहिजे जेणेकरून आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, मुलांचं आणि मुलींचं सुद्धा। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर एसएससी जीडी भरतीच्या ज्या लेखी परीक्षेच्या या ठिकाणी तारखा आलेल्या आहे आणि जास्त दिवस तुमच्याजवळ या ठिकाणी राहिले नाही, फक्त जवळपास 15 दिवस जे तुमच्याजवळ जे इथून धरून जे विद्यार्थी मित्रांनो राहिलेले आहे, ठीक आहे। तर ह्या 15 दिवसामध्ये बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी घडणार आहे, बऱ्याच काही जे कार्यक्रम या ठिकाणी येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पूर्ण जो फोकस आहे हा पेपरवर ठेवायचा, कारण की पेपरसाठी जास्त दिवस आता या ठिकाणी राहिले नाही आहे। तर एसएससी जीडी भरतीचे जे पेपर आहे हे कोणकोणत्या तारीखपासून चालू होते, तर 4 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी, 7, 10, 11, 12, 13, 17, 18, 19, 20, 21, 25। तर अशा प्रकारे जे हा एसएससी जीडी भरतीचे ह्या तारीखला जे एसएससी जीडीचे पेपर असणार आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की आता हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे। तर एसएससी जीडी भरतीची जी हॉल तिकीट आता 4 तारीख पासून पेपर आहे, तर हॉल तिकीट जे तुमचे जवळपास 1 फेब्रुवारी पासून जे हॉल तिकीट यायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। आणि ज्यांचा पेपर लवकर असणार आहे जसं 4 तारीख झालं, 5 तारीख झालं, 7 तारीख झालं, ज्यांचं जवळजवळ पेपर असणार आहे तर त्यांचं हॉल तिकीट जे आहे जवळपास 1 फेब्रुवारी पासून येणार आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला एक कळणार आहे की आपला पेपर कोणत्या तारीखला आहे हे माहिती तुम्हाला कधी पडणार आहे, तर जवळपास तुम्हाला 27 ते 28 जानेवारीला तुम्हाला कळणार आहे की आपला पेपर कोणत्या तारीखला आहे। तर स्टेटस या ठिकाणी येऊन जाणार आहे, आपला पेपर कोणत्या ठिकाणी काय आहे हे सर्व आपल्याला माहिती जे आहे 27 ते 28 जानेवारी पर्यंत माहित पडणार आहे की आपलं सेंटर कोणत्या पेपरसाठी, आपला पेपर कोणत्या तारीखला हे तुम्हाला कळणार आहे, ठीक आहे। आणि जवळपास 1 तारीख पासून 1 फेब्रुवारी पासून जे एसएससी जीडी भरतीचे हॉल तिकीट या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे। तर आतापासून जे तुमच्याजवळ जास्त टाइम राहिला नाही आहे, ठीक आहे। तर आपला आतापासून जेवढा पण टाइम आहे हा पूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासामध्ये आपल्याला द्यायचा आहे आणि सोशल मीडिया पासून जेवढं होते तेवढं दूर तुम्हाला राहायचं, जसं इंस्टाग्राम झालं, रील्स वगैरे पाहणं झालं, हे फालतूच्या गोष्टी आहे। तर आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागा आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला जे हे फालतूपणा आतापासूनच सोडून द्यावं लागणार आहे, कारण की जास्त दिवस जे एसएससी जीडी भरतीसाठी जे राहिले नाही आहे, ठीक आहे। जवळपास 15 दिवस तुमच्याजवळ या ठिकाणी आहे। तर आता आपल्याला एसएससी जीडी भरतीमध्ये जर यावर्षी आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल तर किती मार्क आपल्याला या ठिकाणी असले पाहिजे कॅटेगरीनुसार, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीसाठी। तर मी तुम्हाला सांगून देतो, तर महिला उमेदवार जर असाल तर एसएससी जीडी भरतीमध्ये 2024 मध्ये जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर असाल तर जवळपास आपल्याला 160 पैकी 107 मार्क जर भेटले तर आपलं नक्की या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे, महिला उमेदवारांचं। आणि ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तुम्ही आणि 160 पैकी जर 107 मार्क जर तुम्हाला पडले तर नक्कीच या ठिकाणी तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे, कोणती ना कोणती पोस्ट तुम्हाला भेटणार आहे। एससी कॅटेगरीच्या तुम्ही जर महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 110 मार्क जरी भेटले तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल आणि 160 पैकी 96 मार्क जर तुम्हाला पडले तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 110 पर्यंत जरी तुम्हाला मार्क असले तर सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे, ठीक आहे। आणि पुरुष उमेदवारांसाठी किती मार्क पाहिजे एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायसाठी 2025 मध्ये 2024-25 च्या भरतीमध्ये, तर एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 160 पैकी पुरुष उमेदवारांना 120 पर्यंत किंवा 119 मार्क तुम्हाला घ्यावं लागणार आहे जेणेकरून आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आणि तुम्ही जर समजा एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीचे असाल तर कमी मार्क या ठिकाणी असेल तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार आहे। 160 पैकी 110 जरी मार्क तुम्हाला भेटले तर सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे।
त्याचबरोबर तुम्ही EWS कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 130 जरी मार्क पडले तर आपलं जे या ठिकाणी सिलेक्शन जे विद्यार्थी मित्रांनो होऊन जाणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे असाल आणि ओबीसी कॅटेगरी मधून तुम्हाला 160 पैकी 121 मार्क जरी पडले, ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये 121 जरी मार्क तुम्हाला पडले 160 पैकी तर सिलेक्शन तुमचं या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो होणार आहे, ठीक आहे। आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल आणि ओपन कॅटेगरीचे 160 पैकी जर तुम्हाला 124 जरी मार्क पडले तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आणि हे जर मी तुम्हाला दाखवले तर हे जे एवढे जर मार्क तुम्हाला असेल तर जवळपास जे BSF झालं, CRPF झालं हे पोस्ट या ठिकाणी तुम्हाला भेटू शकते। आणि जर समजा तुम्हाला CSF जर पाहिजे असेल, जसं SSB पाहिजे असेल, CISF पाहिजे असेल, SSF झालं तर ह्या 3 पोस्ट जे आहेत चांगल्या तर यामध्ये जे कट ऑफ जास्त जातो, ठीक आहे। यामध्ये तुम्हाला जास्त मार्क घ्यावा लागणार आहे, म्हणजे तुम्हाला 130 प्लस पुरुष उमेदवारांना जवळपास 130 प्लस या ठिकाणी घ्यावं लागणार आहे, 130 ते 132 प्लस मार्क घ्यावं लागणार आहे, कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे, ठीक आहे। आणि महिला उमेदवार जर असाल आणि महिला उमेदवारांना जर समजा CISF झालं, SSF झालं, त्याचबरोबर जे SSB झालं ह्या पोस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर जवळपास 120 च्या वरती आपल्याला मार्क असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या पोस्ट भेटणार आहे, जसं CISF झालं, SSF झालं, त्याचबरोबर जे SSB झालं, ठीक आहे। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याजवळ जास्त या ठिकाणी दिवस राहिले नाही, तर लवकरच जे SSC GD भरतीचा पेपर या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। आणि जर समजा हे जे मी तुम्हाला सांगितलं एवढा कट ऑफ या ठिकाणी यावेळेस जाऊ शकते आणि पेपर जर एकदम हार्ड आला तर एकदम जर समजा पेपरचा लेवल जर एकदम हार्ड आला तर मी जो तुम्हाला कट ऑफ सांगितला यापेक्षा जे 10 ते 20 मार्कांना जे कट ऑफ या ठिकाणी घसरणार आहे, म्हणजे सांगायचं एवढं जेवढा पेपर हार्ड येणार आहे तेवढा कट ऑफ कमी या ठिकाणी जाणार आहे, तेवढा कट ऑफवर परिणाम या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर मागच्या वर्षी काय झालं होतं की पेपर सोपा होता त्याच्यामुळे कट ऑफ जास्त गेला होता, तर ह्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो पेपर जर हार्ड असेल तर कट ऑफ यापेक्षा सुद्धा कमी होऊन जाणार आहे। पेपर जर एकदम हार्ड आला तर तुमचं जे 100 पर्यंत सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागा आणि आपण जे लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो SSC GD मध्ये स्पेशल जीकेचे जे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न या ठिकाणी चालू करणार आहे, त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। आणि जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते असेच प्रश्न आपण खूप इम्पॉर्टंट प्रश्न जे आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केला जाणार आहे, ठीक आहे। तर आपल्या YouTubeवर आपण जे विद्यार्थी मित्रांनो हे सिरीज लवकरच चालू करणार आहे, तर जीकेचे व्हिडिओ आपण जे उद्यापासून या ठिकाणी चालू करणार आहे, तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा। आणि जे आपण जे विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तेच आपण जे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। तर जे प्रश्न आपण प्रिव्हियस इयर पूर्ण अभ्यास करून जे विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न काढणार आहे आणि तेच प्रश्न आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट ते प्रश्न या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। चॅनल आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।